ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा गड असं कायम संबोधलं जातं। गेल्या अनेक वर्षांचं हे समीकरण आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यावरती आपली सत्ता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोर लावलेला आहे। शिवसेना भाजप ठाण्यामध्ये युतीत लढतायत, पण शिवसेनेचं पारडं ठाण्यामध्ये जड आहे। जास्त जागा शिवसेनेकडे आहेत आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं मोठं आव्हान देखील एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे। मतदानासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। ठाणे जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व, ठाणे शहरावरती आपलं वर्चस्व अबाधित राहावं याच्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत, पण ठाणे जिल्ह्यातच त्यांना भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून शह देण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील आपण पाहिलं। मग कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आक्रमक झालेले होते। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी शड्डू ठोकलेला होता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणि या सगळ्या आव्हानांवरती मात करत आज मतदानाचा दिवस उजाडलेला आहे, जो प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानासाठी दाखल झालेले आहेत। विकासाचा मुद्दा हा भाजपप्रमाणे शिवसेनेनं सुद्धा आपल्या अजेंड्यावर ठेवलेला होता। विकासाच्याच मुद्द्यावरती सातत्यानं मतं मागितली गेलेली आहेत आणि आता जनतेचा कौल नेमका कोणाला मिळतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।